नमस्कार मित्र हो. मी पुन्हा आली आहे तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन. तर स्टोरीमध्ये एक मुलगा असतो, त्याचं नाव राजा असतं. आणि राजा हा एक लहान मुलगा असतो. तर त्याची आई त्याला लहानपणापासून शिकवण देते की खोटं कधी बोलायचं नाही आणि कुठलीही परिस्थिती आली तरी चोरी कधी करायची नाही. आणि मग ही शिकवण घेऊन तो राजा मोठा होतो. इतका मोठा होतो की त्याच्या बहिणीचं जे आहे ते वय, म्हणजे ती बहीण लग्नाच्या वयामध्ये असते. तर मग लहानपणी त्याचे वडील वारलेले असतात, त्यामुळं आई त्याला सांगते की बघ, तुझी बहीण जी आहे ती आता लग्नाला आलेली आहे आणि तिचं लग्न करायचं म्हणजे आपल्याला खूप मोठे पैसे लागतील. तर राजा म्हणत असतो की आई तू काही चिंता वगैरे करू नको, कारण मी आता मोठा झालो आहे आणि माझं म्हणजे मी शहरामध्ये जाऊन जॉब करेल आणि भरपूर पैसा कमवेल आणि पैसा कमवल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न जे आहे ते मी खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये लावणार. तर तू कसलीही चिंता करू नको. तर आईलाही त्याचं ऐकून बरं वाटलं. आई म्हणाले ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याने शहरात जाण्याची तयारी केली. आईने त्याच्यासाठी बॅग भरून दिली, कपडे वगैरे किंवा आणि त्यासोबत जेवणाचा डबा वगैरे दिला, थोडेफार पैसे दिले आणि ते घेऊन तो शहराकडे निघाला. त्या शहरामध्ये तो अशा शहरामध्ये गेला की त्या ठिकाणी त्याचा एक मित्र अगोदरपासूनच जॉब करायचा. तर त्या मित्राला त्याने फोनवर सांगितलं की बघ, मी तुझ्या शहरामध्ये आलो आहे आणि माझ्यासाठी काहीतरी काम शोधून दे. आणि मग मित्राने विचारले तू कुठे आहेस सध्या? तर तो सांगतोय की मी बस स्टँडवरती आहे आणि मला तुझा पत्ता वगैरे काही माहिती नाही आहे, तर मला घेण्यासाठी ये. तर मित्राने सांगितलं की मी सध्या काही येऊ शकत नाही, कारण मी जॉबवरती आहे, त्यामुळं मी माझ्या मित्राला पाठवतो आणि त्याच्यासोबत तू ये. तर हा म्हणाला ठीक आहे. परंतु मग त्याच्या मित्राने ओळखलं की माझा मित्र तुला कशा प्रकारे ओळखेल, तर मग काहीतरी खून किंवा काहीतरी निशाणी सांग. तर मित्राने सांगितलं की बघ, मी पिवळ्या कलरचा ड्रेस घातला आहे, माझ्याकडे निळ्या कलरची बॅग आहे आणि माझ्या डोक्याला रुमाल आहे. तर अशी ओळख सांगितली आणि मी बस स्टँडवरती उभा आहे. तर हेच त्याचं म्हणणं. आणखी एक व्यक्ती त्याच्या बाजूला असलेला एक व्यक्ती ऐकत असतो आणि मग तो येतो आणि त्याच्यासमोर येऊन उभा राहतो की तुम्ही राजा का आणि तुम्ही तुमच्या मित्राला शोधत आहात का? तर हा म्हणाला हो. तर तुम्ही कोण? हा म्हणे मी तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे म्हणे, तुमच्या मित्राने मला पाठवलं आहे. तर कुठलीही ओळख नसताना तो व्यक्ती काय करतो, त्याला सोबत घेऊन जातो आणि सोबत घेऊन गेल्यानंतर खूप दूरचं अंतर पार केल्यानंतर तो काय करत असतो, त्याच्याकडची बॅग वगैरे आहे ती हिसकावून घेत असतो आणि याला मध्येच वाटेत सोडून देत असतो. तर त्याची बॅग जी आहे ती चोरीला जाते. हा त्याचा खूप पाठलाग करतो, तरीही तो त्याला पकडू शकला नाही, त्यामुळं बॅग वगैरे त्याची तो घेऊन गेलेला असतो. मग असं करता करता मित्राचा पत्ता शोधता शोधता संध्याकाळ होऊन जात असते. दिवसभराचं बॅग चोरीला गेल्यामुळे त्याने काही खाल्लेलंही नसतं, त्याच्याजवळ पैसेही नसतात. त्यामुळे तो काय करत असतो की कुठल्या तरी हॉटेलवरती जातो आणि म्हणतो की काका काही काम मिळेल का? आणि तर अचानक असं कोणी त्याला काम देणारं नसतं. तर तो व्यक्ती म्हणतो नाही, इथे काही काम वगैरे नाही आहे, तू इथून जा. आणि त्याला खूपच भूक लागलेली असते. असं पुढे रस्त्याने जाता जाता तो एका चहाच्या टपरीवरती थांबतो आणि म्हणतो काका मला चहा मिळेल का? तर त्या व्यक्तीने त्याला विचारलं की हो मिळेल ना, तुझ्याकडे पैसे किती आहेत? तर हा म्हणाला की नाही, माझ्याकडे पैसे नाही आहे, माझे पैसे बॅग वगैरे चोरीला गेले. तर चहावालाही त्याला चहा काही देत नसतो आणि मग आता काय करावं, तोही त्याला हकलून देत असतं तिथून. पुढे गेल्यानंतर एक वडापाववाल्याची गाडी दिसते आणि त्या वडापाववाल्याच्या गाडीजवळ गेल्यानंतर तो म्हणतो की काका मला एखादा वडा खायला मिळेल का? तर गाडीवाला म्हणत असतो की मिळेल, 25 रुपयाला एक वडापाव आहे. तर ह्याच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे तो वडापाववाला देखील याला हकलून देत असतो. आणि जवळच एक श्रीमंत माणसाची गाडी असते. त्या ठिकाणी म्हणजे कार असते आणि त्या कारमध्ये 2 मुलं असतात. तर त्या कारमधून तो श्रीमंत व्यक्ती उतरतो आणि त्याच्या मुलांसाठी केक वगैरे आणण्यासाठी तो पुढे जातो.
तर मग हा जो राजा असतो त्याची बॅग हरलेली असते. तर तो त्या कारजवळ येतो आणि त्या मुलांना सांगतो की बाळांनो, तुम्हाला वडापाव खायचा आहे का? तर ते मुलं म्हणतात हो काका, आम्हाला वडापाव खूप आवडतो. तर म्हणे मग तुम्ही कोण आहात म्हणे. तर हा खोटं सांगतो की मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे. आणि बघा ही जवळच वडापावची गाडी लागली आहे, त्यांना सांगा आणि त्यांना वडापाव मागवा तुम्ही. तर ती मुलं सांगतात की काका, आम्हाला 5-6 वडापाव द्या. तर मग ती त्यातले काही 4 वडापाव हा राजा घेत असतो आणि 2 वडापाव जे राहिलेले असतात त्या 2 मुलांना देतो. आणि ते खोटं बोलून तो ते वडापाव खातो. थोड्याच वेळात तो जो कारचा मालक आहे त्या ठिकाणी येताना दिसतो आणि राजा तिथून पळत सुटतो. तर पळता पळता आणि हा माणूस त्याला सांगतो की त्या कारजवळ आल्यानंतर ती मुलं सांगते की काका, मी वडापाव खाल्लेत म्हणे. मग तो व्यक्ती म्हणतो तुम्हाला वडापाव कोणी दिले? म्हणे तुमच्या मित्रांनी. आणि थोड्याच वेळात वडापाववाला म्हणतो की बघा, तुमच्या मित्रांनी मागितले होते, त्याचं बिल झालं आहे आणि ते बिल करून टाक. तर त्या श्रीमंत व्यक्तीला त्याचं बिल द्यावं लागलं होतं. आणि मग राजा कुठेतरी, त्याला भूक लागल्यामुळे त्याला खोटं बोलावं लागलं होतं, त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. पण मग शेवटी त्याने ज्यावेळेस तो रात्री ज्यावेळेस तो कुठेतरी झाडाखाली शांत बसला, त्याला खूप पश्चाताप झाला होता की आईने लहानपणापासून शिकवण दिली होती आपल्याला की खोटं कधी बोलायचं नाही आणि चोरी कधी करायची नाही. पण पोटाच्या भुकेसाठी त्याला शेवटी खोटं बोलावं लागलं होतं. खोटं बोलल्यामुळे त्याला ॲटलिस्ट वडापाव तरी मिळाला होता. त्या दिवशीची का असेना, पण त्याची भूक भागली होती. आणि मग त्या दिवसापासून राजाने विचार केला की जगामध्ये जेव्हा आपण खरं बोलत असतो तर त्याची जगाला किंमत नसते, आणि ज्यावेळेस एक खोटं आपण बोलतो तर लोकांना ते लवकर पडतं.